आमुष्य आहे ना आज पोरांनो आमुष्य पौर्णिमाला आहे ना ठेवीत राहते नारळ का म्हणजे निवत का बरं ते नाही माहिती तर ठेवीत राहते लिंबू मिरची आणि आता विषय आज झाला होता नेमकी न्यू भातच टाकायचा राहून गेला होता आता पाऊस आला ना वरतून पावसात मम्मी आंबे राहू राहिली मम्मीचा आंब्याचा बाग हा सक्सेसफुल ठरलाय गोरण्याचा बाग हा तुटून गेला होता आमुष्य आहे आज आमुष्याची पापावर ना आमच्या घरात काय चालू मम्मीला त्यांना काहीतरी करायचे वाटतंय त्याच्यामुळे आहे ना ते मला वावरत वाट राहिले मटण केलं हॅलो एव्हरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 9:30 चालू आहे. ज्या शिळ्या पोळ्या राहत्या पोरांनो तुम्हाला माहितीच असेल वाळून ठेवीत राहत्या आणि त्या वाळल्यानंतर त्याचं वाला भुगा वगैरे करीत राहत्या ना ते मग त्याच्यामुळं आई करून राहिली त्या आणि आता आपल्याला द्यायची होती बरं का बाते कालपर्यंत चालू होतं काल नंतर एक पाडगं चालू होतं आज शेवटच्या 2 पाडग्या पाणी चालू होतं आणि आता आहे ना सकाळी दुसरं कोणाकडे तरी पाणी चालू आहे नेमके आता विषय असा आहे का पाणी लावायचंय पण मग लय झाकून आलंय पावसाचं वातावरण झालंय मम्मीचं घरातलंच काम चालू आहे पोरांना अजून पाऊस येऊ राहिला पोरांना बाहेर बारीक 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 भरपूर आलं तर चांगलं आहे आपलं भरण्याचं ताण वाचून ठीक आहे चला भेटू आपण थोड्या टायमाला पाऊस उघडून देऊ मम्मीचं घरातलं काम आवरून देऊ मग नंतरूनच भेटू आता आपण सबस्क्राईब करून टाकायचं ब्लॉग बघितला असेल तर हा नाही व्हायला अजून आणि पाऊस आला आता त्याच काय जास्त पाऊस आला पाहिजे आपलं भरायचं लय मोठा वाचून जाईल परत खोडवा आला सुरू आला बरोबर खोडवा आला आपलं आला माणसं ते भरावं लागेल असं पाऊस आला पाहिजे चला भेटू थोड्या टायमात मोबाईल चार्जिंग लावली आता वाजले 2 जस्ट पोरांनो घरी पाणी आलं जस्ट पोरांनो मोटर चालू झाली आज सकाळचा काय सीन झाला होता माहिती का लाईटच गायब होती डायरेक्ट 10 वाजेपासून तर डायरेक्ट 2-2:30 वाजेपर्यंत लाईटच नव्हती डायरेक्ट त्याच्यामुळेच आपल्याला मोबाईलही चार्जिंग नव्हती आणि जे आपलं भरणं होतं ते पण अटकलं होतं जस्ट मोटर चालू केली बारे दुसरं कोणतरी पाहू राहिलं मम्मीचे त्यांचे घरातले काम चालू आहे पोरांनो मोटर चालू झाली ना मग पाणी काढलं होतं मग पाणी भरून राहिले मम्मीनं हे सगळं झाडून काढलं आता परत नळीच्या वाट्यावर पडली सगळं पाणी परत सारखं लागलं परत झाडावं लागलं आज आहे ना आमुष्य आहे वाटतं आमुष्य आहे ना काय आज आणि आज फायनली आई ते काय करून राहिले आज आहे ना निवड द्यायची वाटतं आज काहीतरी विषय ते मला पण नाही माहिती आई सांगून नाही राहिली आमुष्य आहे ना मग हे काय करून राहील तुम्ही श्रावण महिना लागणार आहे ना आणि निवद कुठं द्यायची मसुबाला निवड द्यायची पोरांनो का बरं द्यायची वर्षाची आमुष्य आहे मोठी आमुष्य आहे चला आता आई मळू राहिली ते पीठ आपण थोडा टायमान भेटू ज्या टायमाला करायचं काय तेव्हा भेटा आपण थोडस मम्मीचं वाट्यावर पाणी मारायचं काम चालू आहे आधी झाडला आता परत त्याच्यावर पाणी मारले आता परत झाडली वय मी नाही जाते अगं लाईट जाणार नाही आता 1-1.5 तासानं मम्मीला त्यांना काहीतरी करायचे वाटतंय त्याच्यामुळे आहे ना ते मला वावरत वाट राहिले घरात असलं का मग बरोबर नाही त्याच्यामुळे विषय चला भेटू आपण थोड्या टायमानं मम्मीचं अजून पाणीच मारून राहिली सगळे तिकडे गेले का मग आपण तिकडे जाऊ आता चार्जिंग नाही चार्जिंग करू तू वावरत चालली का आता तू काल वावरत चालली नाही मी नेते आता वाजली किती चालली वावरात मम्मी दिवसभर घरी बसली ना आता संध्याकाळ झाली आता वावरात चालली मिरच्या कुठं लावायच्या तुला इकडं चालू आहे आपल्याला स्वयंपाक आई इथं हे करून देऊ राहिले गोल गोल तिकडं तळायचं काम चालू आहे पोरांनो आमुष्याच्या दिवशी आपल्याला आमुष्य आहे आज आमुष्याची पापावर ना आमच्या घरात काय चालू आहे निवत किती वाजता न्यायची आई आता तिचे असे गोल गोल करायचे ते पण या वाटीनं नाही ग्लास ना ते तिथं तुळू राहिलं मम्मी घरी आली होती पण मग आता मम्मीला आहे ना आंब्याचे झाड सापडले ती घेऊन आली ती मम्मी लावणार आहे आता नाही ग घे ना लाव ना लाव माय मोखर्जीवर आले बाय काय कर माहिती का
त्या इकडून जिड पाहिजे जाईल ना असेच ठिकाणी लाव, नाही इडं लाव, असे लाव कुठं तरी. आम्ही भरपूर झाडं लावली होती पण सगळी घराचं काम केलं ना हे वाटते प्लास्टरच्या टायमाला सगळे तोडून टाकले. इडून तिडून झाडं होते. नाही नाही घे लाव ना. अगं एवढली खड्डे घ्यायचे 4-4 बोटांचे, एवढी मोठी मोठी झाड आहे का? खुरपा आहे ना, टिकावायची काही गरज नाही. आईचं काय माहिती काय घरात आई झालं साहेब बघ. आईचं त्यांचं काम चालू आहे घरामध्ये. मम्मी बाहेर आहे, मम्मी आंब्याची झाडं लावून राहिली. आपलं आलं पण काम चालू आहे पोरांना. फक्त तुम्ही सबस्क्राईब करून टाका, आपल्याला एवढंच म्हण नाही. काय हा वाहतूक होती ना पोरांना इथून, हे सगळं चिवून जातं. आणि मम्मीनं सकाळी त्या तिकडे मिरचीची झाडं लावली. ते होणार आहे तिकडे एवढ्या निब्बर जागा, मग त्याला मिरच्या सुद्धा नाही आणणार. झाड लाव, आंब्याचं झाड लावायचं लय अवघड आहे पोरांना. झालं झाडलं. इकडून सापडले तुला एवढे? जेवढे आंबे खाईल तेवढे सगळे उखुड्यावरती गेले आणि सगळे उतरले. हा तिकडे लाव, काय तिकडे लाव. हा थोडस परत या इकडे लाव, या इथं. हा चला आता मम्मी लावील, आपण जाऊ घरामध्ये. सगळे आंबे इथं ठेवले, देना लावून. हा आता पाऊस आला ना वरतून, पावसात मम्मी आंबे राहू राहिली. मम्मीचा आंब्याचा बाग हा सक्सेसफुल ठरलाय. गोरण्याचा बाग हा तुटून गेला होता. आता आंब्याचा बाग लावून राहिली मम्मी. न एखादी गाडी यावं आणि ते पण चोंदून टाकावा. माल काढायच्या टायमाला आहे ना चोंदून जात राहता, असा विषय होता. चला आंबे लावून झाले आणि आता मधला पण स्वयंपाक होत आला असेल. आपण जे निवद करेल होते, मी म्हणलो होतो सकाळी का हा ये कपडे ते इग्नोर करा. का निवद करीत होते आज आमुष्या आहे, ते न्यायचे म्हसोबाला दाखवायला. फायनली सगळे निवद तयारी, अगरबत्ती, तांब्या. कोणता? सात मावला मोर 60 ठेवायची. एक तिड खाली तो मोठा आहे ना त्याला शेंदूर, हा तो दगड. एक तिरसुळाला ठेवायचा. हा ये आणखी ना. हा आणि नारळ कुठं? नारळ कुठं ती म्हणजे कुठं टीव्ही माग पाय कोणच्या टीव्ही मागे आता मला हे पकडलं मी ते चिकून पाय नारळ. चला परत नारळ सापडतो, नारळ सापडलाय. आपला निवद घेऊन जाऊ. आई चाल ना ग तू. अगं सकाळी गेली होती पोरांनी सकाळी. अगं एवढा पाऊस नाहीये, पाऊस उघडून जाईल. चल जाऊन येऊ. हा चल. आई नाही येते पोरां. चला आता आपण जाऊ. नारळ फोडायचं आहे मेन कारण तिथं, आणि हे निवद पण ठेवायचे. चला आता भेटू विहिरीवरती गेल्यावर डायरेक्ट. तो जो विहिरीवरचा मसोबा आहे ना तिथंच न्यायचं. तांबे त्याच्यावरती ठेवू ना, त्याच्यावर घाल, फोन खिशात घाल. चला फोन खिशात ठेवतो आणि घेऊन जातो, कारण की तांब्या पण पाऊस येऊ राहिलाय. मग नाही पाऊस उघडले. फोन खिशात. आता विषय आज झाला होता की नेमकी न्यू भातच टाकायचा राहून गेला होता, त्याच्यामुळे आई परत आली होती. इथं ठेवलं. आता हे घेऊन जाऊ. झाकून दे ना, झाकून दे ना. मी मसोबापाशी आलो होतो, निवद घेऊन आलो होतो. नारळ आहे ना आधीच सोलून ठेवलं होतं. चला आता ठेवून देऊ. आमुष्य आहे ना आज पोरांनो, आमुष्य पौर्णिमाला आहे ना ठेवीत राहते नारळ. का बरं म्हणजे निवद का बरं ते नाही माहिती, तर ठेवीत राहते. लिंबू मिरची आणि लिंबू म्हणजे कांदा मिरची आणि बाजरीच्या भाकरी वाटतं. अगरबत्त्या पण विजूनच गेल्या ते येते आता. आधी ना मस्त भाऊ पाणी टाकायला होतं, पाणी टाकायचंच लक्षात नाही राहिलं. नारळ वर झाला आले सोलून ठेवलेलं होतं. 2 4 5 6 आणि ही 7. चला निवड ठेवून दिली. आता घरी निघू आपण. घरी आलो होतो पोरांनो निवड ठेवून. चला तर या ब्लॉगला इथंच एंड करतो. इथं बघितला असेल तर लाईक करा. हा चॅनलवरती जर नवीन असाल सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. आपल्याला स्वयंपाक पण झालाय, निवद ठेवले आणि आता आपण तो खाऊ शकतो. चला आता आपण खाऊ थोडंसं.
भेटू आपण उद्या सकाळी. सबस्क्राईब करून टाका इथं ब्लॉग बघितला असेल तर.